नमस्कार मित्रांनो. मुंबईत नेमकं काय घडलं? आधी भाजपचा जल्लोष, नंतर टक्कर, शेवटी घासून बहुमत. आज आपण मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा तो संपूर्ण ड्रामा समजून घेणार आहोत, जो दुपारपासून रात्रीपर्यंत सुरू होता. दिवसभर एकच प्रश्न चर्चेत होता: मुंबईत नेमकं काय घडलं? दुपारी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा जल्लोष, मग अचानक निकाल. फिरतोय अशा बातम्या, संजय राऊत यांचा आरोप, काँग्रेस किंगमेकर ठरणार, अशा चर्चा, आणि शेवटी फक्त 2 जागांनी बहुमत. तर चला सुरुवातीपासून सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्याच काही तासात एक चित्र तयार झालं. पहिल्या कलांमध्ये ठाकरे गट पिछाडीवर आणि भाजप प्लस शिंदे गट मोठ्या आघाडीवर दिसत होते. दुपारी साधारण 1:30 वाजेपर्यंत 205 जागांचे ट्रेंड समोर आले. त्यावेळेचे आकडे असे होते: भाजप सुमारे 89, ठाकरे गट 71, शिंदे गट 29, काँग्रेस 7, मनसे 6 आणि इतर 3. या ट्रेंडवरून असं वाटत होतं की भाजप आणि शिंदे गट सहज बहुमत ओलांडणार. थोड्या वेळातच भाजपचा आकडा 95 पर्यंत पोहोचला. मुंबईत बहुमताचा आकडा आहे 114 आणि भाजप प्लस शिंदे गट 125च्या पुढे जातोय, असा अंदाज मीडियामध्ये दाखवला जात होता. याच वेळी भाजपच्या कार्यालयात विजयाचा जल्लोष सुरू झाला. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजप अध्यक्षांचे अभिनंदन केले. एकूणच वातावरण असं होतं की मुंबई हातातून गेली. संध्याकाळी साधारण 6 वाजता संजय राऊत यांचा एक ट्विट आला आणि सगळ्या चित्राला वेगळं वळण लागलं. राऊत म्हणाले, अद्याप पूर्ण निकाल लागलेला नाही. 60 ते 65 जागा प्रभागांची मतमोजणी बाकी आहे. दाखवले जाणारे आकडे खोटे ठरणार आहेत. लढत अटीतटीची आहे. भाजप आकड्यांचा भ्रम पसरवत आहे. यानंतर राजकीय वातावरण तापलं. लोक विचारू लागले, खरे आकडे कुठले? भाजप खोटा जल्लोष करते का? इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची हवी. मुंबईत एकूण 227 जागा आहेत. मतमोजणी 23 ठिकाणी सुरू होती, पण सगळ्या जागांची मोजणी एकाच वेळी होत नव्हती. एका वेळी फक्त 2 वॉर्ड म्हणजे सुमारे 46 जागांची मोजणी सुरू होती. काही वॉर्डमध्ये लढत खूपच कमी फरकाने होती, म्हणूनच निकाल यायला उशीर लागला होता. मीडियात जे आकडे दाखवले जात होते ते अधिकृत निकाल नव्हते, ते फक्त ट्रेंड होते. साधारण 7:50 वाजता पहिले अधिकृत निकाल समोर आले. तेव्हा आकडे असे होते: भाजप 79, शिंदे गट 23, ठाकरे गट 62, काँग्रेस 21, मनसे 6, MIM 8 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 1. इथे एक गोष्ट स्पष्ट झाली. भाजप शिंदे बहुमतापासून दूर होते. तेव्हाच काँग्रेस किंगमेकर ठरणार अशा बातम्या सुरू झाल्या. 8:15चा पुढचा अपडेट आला. भाजप 86, शिंदे गट 24, ठाकरे गट 62, काँग्रेस 22, महायुती 110, बहुमत 114. म्हणजे अजूनही बहुमत मिळालेलं नव्हतं. MIM आणि समाजवादी पार्टी चित्रात येऊ लागल्या. रात्री 9:30 ते 10 दरम्यान अंतिम चित्र स्पष्ट झालं. भाजप 88, शिंदे गट 28, महायुतीला 116, बहुमत 114चं होतं. फक्त 2 जागांनी महायुती बहुमतात पोहोचली. भाजपला सुरुवातीला मोठी आघाडी वाटली. शेवटच्या टप्प्यात ठाकरे काँग्रेसने जोरदार टक्कर दिली. भाजपचा अंदाजे 125चा आकडा खाली येऊन 116वर आला. विजय झाला, पण एकतर्फी नाही. पुढे काय? महापौर कोणाचा? शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर. मुंबईत ठाकरे टिकून राहिले. MMR मध्ये शिंदेची ताकद वाढू शकते. शेवटी मुंबईत सत्ता महायुतीची आली, पण ही लढत सोप्या विजयाची नव्हती. हा निकाल भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. तुमचं मत काय? आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास म्हणून लिहिला जाईल, कारण आज मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांनी एक गोष्ट स्पष्ट केली: 29 वर्षानंतर मुंबईतून ठाकरे यांची सत्ता संपली आहे. हा फक्त निवडणुकीचा निकाल नाही. हा फक्त आकड्यांचा खेळ नाही. हा फक्त एका पक्षाचा पराभव नाही. हा निकाल म्हणजे एका परंपरेचा शेवट, एका भावनेचा धक्का आणि मराठी राजकारणातला एक मोठा टर्निंग पॉईंट. आज अनेकांना विश्वास बसत नाही. मुंबई आणि शिवसेना वेगळी कशी काय? हा प्रश्न आज हजारो मराठी माणसांच्या मनात आहे.
शिवसेना आणि मुंबई यांचं नातं राजकीय नव्हतं, ते भावनिक होतं, सामाजिक होतं. 1972 साली पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर मुंबईत बसला. 1985 नंतर फक्त 5 वर्षांचा अपवाद वगळता मुंबईवर सातत्याने शिवसेनेचं राज्य होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पैसा नव्हता, सत्ता नव्हती, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, मराठी माणसाचा विश्वास. मराठी माणूस असं म्हणायचा, आपला माणूस आहे, आपली बाजू घेणारा आहे. हीच शिवसेनेची खरी ताकद होती. आज अनेक लोक म्हणतात हे अचानक कसं घडलं, पण खरं सांगायचं झालं तर हा पराभव अचानक झालेला नाही. हा पराभव हळूहळू तयार झाला आहे. वर्षानुवर्षांच्या चुकांचा हा परिणाम आहे. सगळ्यात मोठी चूक म्हणजे मराठी माणसाला गृहीत धरणं. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात नेते गेले, आमदार फुटले, नगरसेवक बदलले, तरी शिवसेनेला फारसा फरक पडला नाही. कारण मतदार म्हणायचा, नेते कोणही जावोत, ठाकरे आहेत. पण आज परिस्थिती वेगळी आहे. गेल्या काही वर्षात शिवसेनेतून कार्यकर्ते गेले, मनसेतून कार्यकर्ते गेले, शाखा कमकुवत झाल्या, स्थानिक संपर्क तुटला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना असं वाटलं कार्यकर्ते गेले तरी मराठी माणूस आमच्यासोबत राहील. पण हा अंदाज पूर्णपणे चुकला. या निवडणुकीत शिवसेना प्लस मनसे 50% कमी मराठी मतं, पूर्वी हीच मतं 65% ते 70% होती. याचा अर्थ स्पष्ट आहे, मराठी माणूस आता पर्याय शोधतोय. पक्ष नेता चालवत नाही, पक्ष चालवतो कार्यकर्ता. शिवसेनेची खरी ताकद मंत्रालयात नव्हती, ती शाखेत होती. पण शाखा बंद राहिल्या, कार्यकर्त्यांना विचारलं गेलं नाही, निर्णय करून घेतले गेले. कार्यकर्त्याला असं वाटू लागलं आपली किंमत नाही. आणि ज्या दिवशी कार्यकर्त्याला वाटलं की आपण फक्त पोस्टर लावण्यासाठी आहोत, त्या दिवशी पक्ष संपायला सुरुवात होते. महाविकास आघाडी असूनही काँग्रेस ठाकरेंच्या बरोबर उभी राहिली नाही. तर जर काँग्रेससोबत असती तर मतांचा विभाजन टळलं असतं, मुस्लिम मतं मिळाली असती, अनेक प्रभाग वाचले असते. काँग्रेस म्हणजे अजूनही मुंबईत कॅडर, कार्यकर्ते, मतदार. पण ठाकरेंनी काँग्रेसला कमी लेखलं आणि त्याचा फटका बसला. लोक वर्षानुवर्षे म्हणत होते उद्धव आणि राज एकत्र या. जुलैचा मोर्चा यशस्वी झाला, सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला, तरीही युतीची घोषणा झाली 24 डिसेंबरला, मतदानाच्या 21 दिवसाआधी. इतक्या उशिरा कार्यकर्ते गोंधळले, नियोजन झालं नाही, मतदार आधीच कमिट झाला. ही ऐतिहासिक चूक ठरली. राजकारणात एक नियम आहे, जो दिसतो तो जिंकतो. ठाकरे बंधू फक्त 3 मोठ्या सभा, दुसरीकडे फडणवीस, शिंदे, अजित पवार 70 ते 80 सभा, मुलाखती, मीडिया प्रेझेन्स. ही गोष्ट निकालावर परिणाम करते. राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत, लोक त्यांचं भाषण ऐकतात, पण सभा, मतं हे गणित जमलं नाही. मनसेची ताकद मतपेटीत उतरली नाही. आजचा मराठी माणूस विचारतो घरं कधी मिळणार, नोकरी कुठे आहे, ट्रॅफिक कधी कमी होणार. फक्त अस्मितेची घोषणा पुरेशी नाहीत, त्याला उत्तर हवं आहे. हा पराभव EVMमुळे नाही, शाहीमुळे नाही, निवडणूक आयोगामुळे नाही. हा पराभव आहे चुकीच्या अंदाजाचा, उशिरा निर्णयांचा, कमजोर संघटनांचा. म्हणजे ठाकरेंचा घात त्यांनी स्वतःच केला. हा शेवट नाही, पण ही शेवटची घंटा असू शकते. तुम्हाला ठाकरे बंधूंच्या पराभवाबद्दल काय वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.